जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओचा विषय आहे की तुम्ही जर आता समजा नवीन गाडी घेतलेली आहे, इलेक्ट्रिक रिक्षा असू दे नाहीतर आपली सीएनजी पेट्रोल गाडी असू दे, नवीन गाडी घेतली, बजाज असू दे, टीव्हीएस असू दे, पॅगो असू दे. आता तुम्ही नवीन आहात रिक्षा धंद्यात, तुम्हाला बिझनेस कसा करायचा ते माहित नाही आणि हा व्हिडिओ नवीन असलेल्या लोकांसाठी खास करून आहे मित्रांनो. तर बघा की नवीन गाडी घेतल्यावर आपल्याला बिझनेस कसा करायचा ते माहित नसतं. काय पायरी आहे, कुठं पहिली स्टेप काय आहे, दुसरी स्टेप काय आहे, तर हे माहित नसतं. त्यांच्यासाठी आपला आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर पहा मित्रांनो, की तुम्ही जर रिक्षा घेतली, सगळं आलंय, तुमच्याकडे गाडी आहे, नंबर आलाय गाडीला, आता तुम्ही तुमच्यासोबत लायसन ठेवायचंय, गाडीचे डॉक्युमेंट्स ठेवायचे आहेत आणि बॅच ठेवायचा आहे. आणि नंतर बघा मित्रांनो, तुम्हाला करायचंय काय की ओला, उबेर, रॅपिडो आणि इनड्राईव्ह सोडून द्या. हे 3 प्लॅटफॉर्म आहेत ज्याच्यावर तुम्ही बिझनेस करू शकता, चांगल्या प्रकारे करू शकता. आता हे तुमच्यावर आहे की तुम्ही कोणतं ऍप किती वापरताय, कसं वापरताय. आता हे 3 ऍप आहेत मार्केटमध्ये फुल ऑन चालतात चांगले. आता ओलाचं सांगतो तुम्हाला. ओला जुनं ऍप आहे आणि बुकिंग चांगले असतात त्याच्यात, लांब लांबच्या पण बुकिंग भेटतात. तर ओलाचं प्लॅटफॉर्म फी आहे 400 रुपये महिना, 30 दिवसाचं. त्याच्यात 13 रुपये पर किलो, 13 रुपये पर डे असं पडतं आपल्याला. ठीक आहे. तर जुनं ऍप असल्याने मोठ्या बुकिंग्स आहेत, चांगल्या बुकिंग्स आहेत. पण प्रॉब्लेम तिथं कुठं आहे की लोकेशन कधी कधी चुकीचं असतं. कधी कधी ओला किलोमीटर खाऊन टाकतं आपलं. म्हणजे 13 किलोमीटर असेल तर 11 किलोमीटरचेच पैसे देणार आणि 11 किलोमीटरच आपल्याला ते म्हणणार की एवढी ट्रिप होती. मग तुम्ही याच्यावर ऑब्जेक्शन पण घेऊ शकत नाही. उबेरचं सांगतो. उबेर पर किलोमीटर, 3 दिवसाचे 75 रुपयापर्यंत घेतं. सरासरी बघा तुम्ही किती पडतंय ते. 75 रुपये 3 दिवसाचे. आणि तुम्ही ही ट्रिप मारा नाही मारा, एकदा पास ऍक्टिव्हेट झाला की तो 3 दिवसानंतर संपणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला उबेरवर चांगलं अर्निंग करावंच लागणार. तर उबेरमध्ये लहान मोठ्या ट्रिप्स असतात, पण जे लोक चिंगट असतात ना, म्हणजे कमी पैशात त्यांना जास्त सुविधा सुविधा पाहिजे असतात, ते लोक उबेर जास्त बुक करतात. ओला सारखं नाही. ओला कोणीही युज करू शकतं, म्हणजे लहान मोठे, अजून जुने लोक सगळे युज करतात. आणि उबेरचं कसं आहे की एकदम कमी पैशात लोकांना सर्व्हिस देतो. उबेर सारखी कंपनी मल्टीनॅशनल कंपनी आहे बाहेरच्या देशातली. तर त्याच्यामुळे त्यांना काय डॉलरचे पैसा आहे सगळा, ते इंडियन रुपीज मध्ये कन्वर्ट करतात आणि मरणाचे कस्टमरला प्रमोशन देतात. जर समजा बिल 100 रुपये निघत असेल तर कस्टमर कडून कधी कधी ड्रायव्हरला 80 देतील, बिल काढतील, आणि 20 रुपये कस्टमरला प्रमोशन देतील. म्हणजे ते 20 रुपये तुम्हाला भेटतील, 100 रुपये टोटल भेटतील, पण ते 20 रुपयाचे आहे ते तुमच्या वॉलेटला जमा होतील. तर असं होतं. रॅपिडो आहे, चांगलं आहे. आता ड्रायव्हरसाठी तर आहे व्यवस्थित, कारण 45 दाखवलं तर 45च देतंय. उबेर सारखं 45 दाखवून 40, 41, कधी 35 देत नाही. रॅपिडो आहे बऱ्यापैकी चांगलं रेट देतं. पण हे ओव्हरऑल हे तिन्ही कंपन्या, ओला असू दे, उबेर असू दे, रॅपिडो, 15 किलोमीटरच्या वरती 15 रुपयेच देतात. बरेचदा किलोमीटर खातात ह्या कंपन्या, की 17 किलोमीटर असेल तर 15च दाखवतील, 14च दाखवतील. तर असं असतं मित्रांनो. बऱ्याचदा ह्यांचं कसं असतं की जीपीएसचा प्रॉब्लेम येतो मॅपमध्ये. आपल्याला समजा आपल्या मोबाईलला आणि आपल्या सिम कार्डचं रेंजच भेटली नाही कुठं, तर रेंज भेटली नाही ना, तर मग संपलं. बिल ते जेवढं निघायचं तेवढं निघत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होतो. तर ओला, उबेर, रॅपिडो हे आहे. रॅपिडोच्या थोड्या कमी बुकिंग्स आहेत, ओलाच्या बऱ्यापैकी चांगल्या बुकिंग्स आहेत. आणि उबेरचं कसं आहे, पण मला कमी पैशात पळावं लागणार, कमी पैशात काम करावं लागणार, तर तुम्हाला धंदा भेटेल. तर असं आहे मित्रांनो. आणि तुम्हाला ओव्हरऑल ह्याचं सांगतो. इन ड्राईव्हचं कसं असतं की समजा गुरुद्वारा चौकातून हिंजवडी फेज 1 ला जायचंय ब्लू रिजला, ते आहे 10 किलोमीटर, समजा कमी असेल पण 10 किलोमीटर समजा, जिथे 170 रुपये व्हायला पाहिजे. तर इन ड्राईव्ह काय म्हणणार तुम्हाला, ऑप्शन देणार, कस्टमर काय तुम्हाला ऑप्शन देणार की 120, 150, 170. त्यातलं तुम्ही चॉईस करायचं, तुम्ही किती मध्ये जाणार. तुम्हाला जर 150 मध्ये परवडत असेल तर 150 तुम्ही टिक करायचं. मग ते ट्रिप, म्हणजे 150 मध्ये जर तुम्ही म्हणले कस्टमरला की बाबा 150 रुपये लागतील, तर कस्टमर म्हणणार नाही, 120च.
आणि कस्टमर असं सहसा कधीच जास्त पैसे देत नाही इनड्राईव्ह मध्ये. जे आहे ना त्यांनी सांगितलं ना 120 मध्ये तर 120च. तर ह्याच्यामुळं इनड्राईव्ह सहसा ड्रायव्हर लोक कोणी मारत नाही. आणि नंतरचा आला मीटरचा ऑप्शन, की पिंपरी चिंचवड सारख्या शहरात मीटरने जायला लोक घाबरतात. कारण इकडे शेअरिंग जास्त चालायचं पहिलं, आणि तीच लोकांची टेंडन्सी झाली की बाबा 10 रुपये सीट, 10 रुपये सीट. बरेचसे लोक हात करतात आणि त्यांना वाटतं की 10 रुपये सीट मध्येच घेऊन जाणार हा. तर अजूनही पिंपरी चिंचवडमध्ये बऱ्याच रूटवर 10 रुपये सीट चालू आहे. त्याच्यामुळे सहसा मीटरवर कोणी दिलं, एकतर ओला उबेर बुक करतील, नाही तर मग मीटरवर कोणी येत नाही, शेअरिंगच जातील. तर असं आहे मित्रांनो, या प्रकारे तुम्ही बिझनेस करू शकता. आता तुम्ही जेवढी जास्त मेहनत कराल तेवढा तुमचा प्रॉफिट जास्त आहे, जेवढे तास जास्त काम कराल तेवढं जास्त प्रॉफिट. 300 रुपये गॅसचे, 300 रुपये इन्स्टॉलमेंट आपल्या तुमच्या हप्त्याचे, जे महिन्याला 9,000 हप्ता आहे त्याचा 300 रुपये दिवसाचे काढायचे. 300 हप्ता, 300 सीएनजी, आता 600 रुपये इथे झाले. तर कमीत कमी 1600-1700 धंदा केला तर 1000-1100 रुपये तुम्हाला प्रॉफिट राहणार. तर असं तुम्ही समजा की कंपनीत कामाला आहे तुम्ही. कंपनीत कसं 7 वाजता जाता, समजा सकाळची शिफ्ट असेल तर 7, आणि 7 ते डायरेक्ट 9-10 तास काम करणार तुम्ही. आणि म्हणजे चांगला प्रॉफिट तुम्हाला तेवढा जर काम केलं तर होईल, एवढंच म्हणजे बोलतोय, म्हणायचंय मला. आणि रोज रोज काम करा, सुट्टी असू दे तरी काम करा, कारण सुट्टीमध्ये थोडाफार कमी बिझनेस होऊ शकतो. पण जर सुट्टी तुम्ही घेतली की मग तुम्ही बॅक मारणार, कारण घरी घरी काही खर्च होतच असतो. त्याच्यामुळं आपली जी सेव्हिंग असते ते पण संपते. त्याच्यामुळे सुट्टी करायचा विचार करू नका. आणि सुट्टी करून काही फायदा नाही, घरी किरकिर होणार, पोरं बाळ किरकिर करणार. त्यापेक्षा रिक्षावर यायचं आणि पैसे कमवायचे. ट्रिप लागली तर लागली, चांगली गोष्ट आहे, आणि नाही लागली तरी रिक्षावर बसून आराम करायचा. पण रिक्षावर यायचं. आराम तुम्ही सुट्टी केली ना, आळस केला ना, धंदा होत नाही. बरेचसे लोक काय करतात, येतात आरामात, येतात 9-10 वाजता, संध्याकाळी 6-7 वाजता त्यांना घरी जायचं असतं. त्याच्यामुळे त्यांचा धंदा होत नाही. नंतर रडतात की धंदा नाही, धंदा नाही. तुम्ही जर सकाळी 7ला आले, रात्री 7ला गेले, 12 तासात 2-1 हजार रुपये तुम्ही कमवू शकता, जर व्यवस्थित बिझनेस केला तर. जी ट्रिप येईल ती उचलली तर, आणि कॅन्सल केली. तुम्ही असा विचार करायला, अरे तिकडे ट्रॅफिक असतो, नको, तिकडून ट्रिप भेटत नाही. पण आजकाल असा एरिया कोणता राहिला नाही जिथून ओला उबेरची ट्रिप पडत नाही. तर विचार करा आणि असा बिझनेस करा. मी जसं सांगितलंय तसं टाइम ठेवा, 12 तासाचा, 10 तासाचा, 9 तासाचा. जर 9 तास काम करतात तर 9 तुम्ही असं समजा की 12 तासाचं काम तुम्हाला 9 तासात करायचंय. त्याच्यामुळं तासाचा 200 रुपये ऍव्हरेज ठेवायचा मित्रांनो, की एक 100ची मारायची, 2 50-50च्या मारले तरी चालते. मग तासाला 200 रुपये झालेच पाहिजे. 9 तासात 1800 रुपये, 2000 रुपये धंदा झालाच पाहिजे. असं काम करा तर काम होतं. आणि असं 30 दिवस करा. समजा 25 दिवस, 5 दिवस सुट्ट्या करा, कारण माणूस पण मशीन नाहीये की कंटिन्यू चालूच राहिलं. 5 एक दिवस तर सुट्टी पाहिजेलच. म्हणजे रविवारची सुट्टी पकडा तुम्ही, नाहीतर हाफ डे पकडा. तर असं काम करा, धंदा होणारच आहे. आणि ही आयडिया, तासाला 200 रुपये आणि हप्त्यातले कमीत कमी 6 दिवस बिझनेस करा, धंदा, आणि व्यवस्थित करा. कस्टमर सोबत हे करू नका. आयडी व्यवस्थित ठेवा. तिन्ही आयडी तुमचे चांगले चाललेच पाहिजे. आता मला 8 वर्ष झाले ओला उबेर रॅपिडो मध्ये, पण आपल्या आयडीला काहीच झालेलं नाहीये. रॅपिडोला 4-1 वर्ष झाले असतील, कारण रॅपिडो कोरोनाच्या नंतरच आहे. आणि ओला पहिलं होतं, नंतर उबेर होतं, आणि मग आता रॅपिडो नवीन आहे मार्केटमध्ये, पण आता जुनं झालं म्हणा. तर अशा प्रकारे तुम्हाला बिझनेस करायचा आहे. रिक्षा धंदा होतो पण व्यवस्थित केला तर, नाहीतर आळस केला, सुट्टी केली की काही होत नाही मित्रांनो. जे आहे ते पण जातं. त्याच्यामुळे लोकांना रिक्षा परवडत नाही, रिक्षा धंदा होत नाही असं म्हणतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, कमेंट करा, हाईप करा, सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही पहिल्यांदा भेट देत असाल तर. धन्यवाद. जय हिंद.